विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांचं नाव देण्यात आलं होतं। मात्र आता आदित्य ठाकरेंच्या नावाची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे भास्कर जाधवांचा पत्ता कट करून आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता बनवण्याची उद्धव ठाकरेंची खेळी असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे। तसंच हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली जाणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। भास्कर जाधवला खेळवत ठेवणं आणि आदित्यचं नाव पुढे आणणं ही त्यांची असलेली खेळी आहे। मला वाटतं मी अशी बातमी कुठलीही बघितलेली नाही, वाचलेली नाही, ऐकलेली नाही। खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका। सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण झालं तरीही राज्याला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही। हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। मात्र दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आदित्य ठाकरेंचं नाव पुढे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईत पावसाळी अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेनं पत्र देत भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी दिलं होतं। मात्र आता आदित्य ठाकरेंच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे। काही वृत्तवाहिन्यांवर अशी बातमी चालली आहे की तुमच्या नावात बदल करून विरोधी पक्ष नेतेपदासाठी आता आदित्य ठाकरे यांचं नावची चर्चा सुरू आहे। काय तथ्य याच्यामध्ये? मला वाटतं मी अशी बातमी कुठलीही बघितलेली नाही, वाचलेली नाही, ऐकलेली नाही। भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप असं म्हणणार नाही, लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी भास्कर जाधवांना डिवचत ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे। भास्कर जाधव यांना खेळवत ठेवून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे आणण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी असल्याचा आरोप शिरसाटांनी केला, तर आदित्य ठाकरेंनी सुरू असलेल्या चर्चा या अफवा असल्याचं म्हटलंय। ही खेळी खेळणं यांच्यासाठी नवीन नाहीये। 19 मध्ये सुद्धा असंच एकनाथ शिंदे साहेबांचं नाव पुढे आलं होतं, रात्रीपर्यंत ठेवलं, सकाळी अचानक त्यांच्या नावाच्या दुसऱ्या उद्धव साहेबांच्या नावाची घोषणा झाली। कारण एक आहे की यांना खुर्ची पाहिजे, काही झालं तर आम्हाला खुर्ची पाहिजे आणि त्यामुळं भास्कर जाधवला खेळवत ठेवणं आणि आदित्यचं नाव पुढे आणणं ही त्यांची असलेली खेळी आहे। मला वाटतं ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार, कधी होणार, काय होणार, मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरतायत हे, कशाला घाबरतायत हे? विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच 2 विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे। मवियातील घटक पक्ष काँग्रेसनं देखील विरोधी पक्षनेतेपदावर थेट बोलणं टाळलं। कोणाला विरोधी पक्षनेता करायचा हे ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्णय असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं, तर सत्ताधारी आमदार अमोल मिटकरींनी संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेतेपदाचं महत्त्व सत्ताधाऱ्यांना समजावून दिलंय। आदित्य ठाकरे जी का नाम आ रहा है, भास्कर जाधव का नाम हटकर अपोजिशन लीडर के लिए लेकर, किस तरह से देखेंगे उसके ऊपर? नहीं, वो तो उन पार्टी का निर्णय है, उसमें हम लोग कुछ नहीं चाहिए, क्योंकि हमसे ज़्यादा संख्याबल शिवसेना का है, उनका हक पहले होता है। तो जैसा वो पार्टी, उनके पार्टी का निर्णय है, किसको देना है किसको नहीं देना है। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या समितीचे अध्यक्ष असताना ड्राफ्टिंग कमिटीचे ज्यावेळेस डिबेट केल्या त्यामधली एक डिबेट अशी होती की पोषक लोकशाही जगवण्याकरता संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता असणं अत्यंत महत्त्वाचं असतं। विरोधी पक्ष नसला, नेता नसला तर सत्ता निरंकुश होते आणि सत्ता निरंकुश होता कामा नये। 2024 विधानसभेत महायुतीच्या झोळीत जनतेनं भरभरून मतं टाकली। महायुतीनं एकहाती सत्ता स्थापन करत विरोधकांचा धुव्वा उडवला। विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारं संख्याबळ नाहीये। भारतीय संविधान किंवा महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यनियमांमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान 10% आमदार निवडून येणं आवश्यक आहे।
म्हणजेच विरोधी पक्षनेतेपदासाठी मवियातील एका पक्षाकडे किमान 28 ते 29 आमदार असणं गरजेचं आहे. सध्याच्या महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षांचं संख्याबळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांकडे 10 आमदार आहेत. या आकडेवारीनुसार कोणत्याही एका विरोधी पक्षाकडे विधानसभेतील एकूण आमदारांच्या 10% आमदार नाहीत. 1 वर्ष उलटलं तरीही विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाहीये. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. या संदर्भात मवियाचं शिष्टमंडळ विधानसभाध्यक्षांना भेटणार आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात राज्याला नवा विरोधी पक्षनेता मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी आता आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भास्कर जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.